नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नामाचा हा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे 9वं प्रकरण आता जीवनमुक्ती कथन म्हणून जे आहे ते आता समारोपणात चाललेलं आहे। ज्ञानोबांनी 64 वेळापर्यंत जीवनमुक्तीचा आपला अनुभव सांगितला आणि त्यानंतर आता ते आपल्या सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला ही जीवनमुक्ती प्राप्त झाली। आपल्याला हा जो जीवनमुक्तीचा आनंद आहे तो आनंद गुरुकृपेने प्राप्त झाला म्हणून ते आपल्या सद्गुरूचं स्मरण करतायत। ज्ञानोबांनी काल 65व्या मध्ये त्यांचं स्वरूप सांगितलं। शिवशिवास समर्था स्वामी एवढी आनंद भूमी घेते दीजे के आम्ही असे केले। हे भगवंता हे गुरुदेवा सद्गुरुराया हे स्वामी समर्था तुम्ही मला एवढ्या मोठ्या आनंदाच्या भूमिकेवर आणून बसवलेला आहे आणि या आनंदाच्या स्थितीमध्ये मी आता आनंद घेणं आणि आनंद वाटणं हे काम करतोय। हा जो आनंद मला सद्गुरू पासून प्राप्त झालेला आहे हा आनंद मी सगळ्यांना देतोय।
चांगदेवाला हे सांगत होते. चांगदेवाला सुद्धा ज्ञानोबांनी हे सांगितलं की अरे माझ्या गुरुने दिलेलं हे जे खाद्य आहे, खाऊ आहे, तो तुझ्या निमित्ताने मला मिळाला असं का म्हणत नाही, परंतु तो तू घे, खा आणि तू माझ्यासारखा हो. ज्ञानोबांची काय तळमळ आहे. प्रत्येकाला असं वाटतं त्यांना की माझे जे आप्तजन आहेत, प्रियजन आहेत, आप्त या दृष्टीने की जे भक्त आहेत ते, त्यांनी सगळ्यांनी ही जीवनमुक्ती, हा जीवनमुक्तीचा आनंद, हा ब्रह्मानंद, हा आत्मानंद प्राप्त करावा. काल ते 66व्या मुलीने सांगून गेले. चेतची माचे चेवविले, निगेलेची मान दिले, आम्हीच आम्हा आणले नवलजी तुझे. ही जी उभी आहे, ही उभी अवस्था प्राप्त करण्यासाठी गुरुंनी काय केलं मला ते सांगू लागले. आपल्या ज्या 3 अवस्था आहेत मुख्यतः, आता आपण जागे आहोत, जागृती, नंतर आपण रात्री झोपतो, निद्रा, आणि त्या निद्रेमध्ये स्वप्न पाहतो, ही स्वप्नावस्था. परंतु ज्ञानोबा आपल्याला असं सांगतायत की ह्या ज्या अवस्था आहेत ना, जागृती, निद्रा, स्वप्न वगैरे, ह्या येणाऱ्या जाणाऱ्या बदलणाऱ्या अवस्था आहेत. या जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ह्या राहणार. ज्ञानोबा म्हणतात अरे माझ्या गुरुंनी मला काय केलं, ही जी जागृती अवस्था आहे, जागेपणाची अवस्था आहे ना, या जागेपणामध्ये मला जाग केलं. ज्ञानोबा आम्हालाही तसंच जाग करावं. आम्ही जागृतीत आहोत, जागे होतात, पण आम्हाला खरी जाग आलेली नाही. खरी जाग काय आहे? खरी जागृती ती जागृती आहे की जी अखंड राहते, आणि ती अखंड जागृती आहे तुर्यावस्था. ती अखंड जागृती आहे जीवनमुक्ती, ती अखंड जागृती आहे आत्मस्वरूप. ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आम्ही अखंड त्या आनंदामध्ये राहतो. म्हणून या जागृतीतून आम्हाला त्या जागृतीत न्या किंवा नेणं आमच्या गुरुंनी असं सांगितले जाणवं. नंतर आम्ही झोपतो. झोप ही अज्ञानाची अवस्था आमची, कारण झोपेमध्ये आम्ही सगळं विसरून जातो, कुठले ज्ञान राहत नाही. परंतु आमच्या सद्गुरूंनी आम्हाला असं झोपवलं की ज्या झोपेमध्ये आम्ही सुखाचा आनंद भोगतो, म्हणजे समाधी किंवा ब्रह्मस्थिती आहे. समाधी ही निद्रेसारखीच अवस्था आहे, परंतु समाधीमध्ये जागही आहे आणि स्तब्धताही आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला झोपेमध्ये, निद्रेमध्ये पुन्हा झोपवलं. निद्रेत झोपवण्याचा अर्थ ही जी खोटी निद्रा आहे, या निद्रेतलं हे जे अज्ञान आहे ते घालून समाधीतलं जे ज्ञान आहे ते मला प्राप्त करून दिलं. आणि समाधी ही निद्रेसारखीच अवस्था आहे, चुपचाप सगळं बंद. झोपेत तरी आपल्या नाड्या सुरू असतात, श्वास सुरू असतो, परंतु समाधीच्या अवस्थेमध्ये सगळं बंद. हे सगळं शरीर जे काम करू लागलं आता, याच्या सगळ्या क्रिया बंद होतात. ही खरी झोप आहे आणि त्यामध्ये जो आनंद आहे. आणि इतकंही करून सगळं शरीर बंद असताना सुद्धा आम्ही आनंदात राहतो. काय आनंद असेल बघा तो आता तुम्ही. आता आपण श्वास घेतोय, आपल्या नाड्या चालू आहे, सगळं काही चाललेलं आहे, परंतु एक अशी अवस्था आहे समाधीची किंवा जीवनमुक्तीची किंवा त्याच्या पुढच्या ज्या अवस्था आहे त्या अशा अवस्था आहेत की त्या अवस्थेमध्ये या शरीराचं भान गेलं.
आणि मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हाच भाव त्या ठिकाणी असतो. ही सुखाची निद्रा आहे असं ज्ञानोबाचं म्हणणं आहे. ही सुखाची निद्रा ज्ञानोबांना त्यांच्या गुरूंनी दाखवली, निद्रेत निजवलं. आम्हीच आम्हा आणले. ज्ञानोबा म्हणतायत की वास्तविक ही अशी जी स्थिती आहे, हा जो अनुभव आहे, आम्हाला आमच्या स्वरूपापुढे आणून ठेवलं. बघा, नवल जी तुझे हे सद्गुरु राया, हे नवल आहे तुझं, कौतुक आहे, आश्चर्य आहे तुझं. कसं काय तू आम्हाला या स्थितीमध्ये आणलं बाबा? गुरु कृपेने काय होऊ शकतं हे ज्ञानोबांनी या ओळीमध्ये सांगितलेले आहे. तेव्हा आता ही पुढची जी ओवी आहे काल 67वी ओवी आजची. या 67व्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, आम्ही निखळ मा तुझे, आम्ही निखळ मा तुझे, वरी लोभे म्हणशी माझे, वरी लोभे म्हणशी माझे, हे पुनरुक्त साजे, हे पुनरुक्त साजे तूच म्हणून, हे पुनरुक्त साजे तूच म्हणून. ओवी तर अतिशय सोपी आहे. ओवीमध्ये एक सुद्धा शब्द असा कठीण नाहीये. हा ना काय, आम्ही निखळ मा तुझे, वरी लोभे म्हणशी माझे, हे पुनरुक्त साजे तूच म्हणून. ओवी सोपी आहे, दिसायला सोपं दिसतं फार, परंतु ज्ञानोबांचा जो अर्थ आहे, लक्षणा जी आहे ती, काव्याची व्यंजना जी आहे ती फार गहन असते. ज्ञानोबा या ठिकाणी आम्हाला त्यांचा अनुभव सांगता. गुरु कृपेने मला काय झालं ते गुरुशी संवाद करतायत. हे गुरुदेवा, आम्ही निखळ तुझे, निखळ म्हणजे पूर्णपणे शुद्ध स्वरूपामध्ये तुझेच आहोत. गुरुशी शिष्य शुद्ध स्वरूपामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो गुरुरूप होतो. गुरुशी एकरूप होण्यासाठी आपलं अंतःकरण, आपला स्वभाव, आपलं आचरण, आपलं सगळंच अतिशय शुद्ध व्हायला पाहिजे, स्वच्छ व्हायला. तरच गुरुशी आपल्याला एकरूप होता येतं. आणि गुरुशी एकरूप होणं म्हणजेच गुरु होणं. गुरुशी एकरूप होणं म्हणजे तो शिष्यच गुरु होऊन जातो. गुरु होणं म्हणजे परब्रह्म होणं. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेव्हा असा हा गुरुचा जो संबंध आहे तो आपल्याला परब्रह्माशी नातं जोडणारा संबंध आहे, असं ज्ञानोबा या ओळीमध्ये सांगण्याला. आम्ही निखळ मा तुझे. ज्ञानोबा म्हणून राहिले आपल्या सद्गुरूंना की हे सद्गुरू राया, आम्ही तर निखळ म्हणजे अगदी शुद्ध तुझेच आहोत. तुझे आहोत म्हणण्यामध्ये मी तुमच्या सारखाच आहे. हे सद्गुरू राया, तू तर आम्हाला तुझ्यासारखंच बनवून टाकले ना आता. म्हणजे गुरु आणि शिष्य हा जो भेद असतो तो भेद आता राहिला नाही ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये. हे आपल्या सद्गुरू मूर्तीनाथांप्रमाणे लिहिलेले. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही निखळ मा तुझे, वरी लोभे म्हणशी माझे. ज्ञानोबा म्हणतात, आता खरं म्हणजे आम्ही असा फरक राहिला नाही. हे गुरु राया, हे मूर्ती राया, आता तू मला
तुझ्यामध्ये घेऊन टाकलंय, तुझ्यासारखा मला करून टाकलं, आणि मग तरी सुद्धा आता तू मला असं म्हणतो की तू माझा आहे, नाही का? बरी लोभे म्हणशी माझी. आता जर तू मला तुझ्यासारखंच करून टाकलेलं आहे, तर तू मला माझं कशाला म्हणतो? मी तू एकच आहे ना. आता एक रूप झाल्यानंतर मग तुझा माझा असा भाव राहील का? मग माझं तुझं राहत नाही, तू मी राहत नाही. तू मी हा द्वैतातला प्रकार आहे. याच्यासारखे नाही, द्वैत म्हणजे दोन. आणि जेव्हा आम्ही देह भावात असतो, जीव भावात असतो, त्यावेळेला द्वैतात असतो. आणि बहुसंख्य पाहतो जेवढे गुरु शिष्य असतात ते गुरुशी जेव्हा एकत्र येतात, गुरुशी मिळतात, त्यावेळेला द्वैतामध्येच ती भेट असते. आणि गुरुंना द्वैत समजून त्यांची भेट घेतो. गुरुंना मी वेगळं समजतो आणि मी शिष्य वेगळा आहे, हा आमचा नेहमीचा भाव आहे. आणि असा भाव ठेवून गुरुंना आपण भेटतो. ज्ञानोबा सांगून राहिले की हे गुरुदेवा, तू तर आम्हाला तुझ्यासारखं करून टाकलेले. तुझं जे आत्मस्वरूप आहे तेच आता माझंही करून टाकलं होते. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने आपण एक रूप आहोत. मग आत्मस्वरूपामध्ये एक रूप झाल्यानंतर, एक जीव झाल्यानंतर, आणि पुन्हा तू मला असं कसं म्हणतोस की तू माझा आहे? तर हे बरोबर तुझं प्रेमाचं, लोभाचं बोलणं आहे असं ज्ञानोबा देतात. ज्ञानोबा या ठिकाणी वाच्यता म्हणजे बरोबर बोलणं, वाणीचा जो स्वभाव असतो काही वेळेला बोलून जातो विषय. तेव्हा ज्ञानोबा गुरुंना सांगतात, देवा तुम्ही असं मग माझं तुझं कशाला म्हणता? मला तू माझा आहेस असं कसं म्हणता? माझं म्हणण्यामध्ये तुम्ही वेगळे आणि मी वेगळं असं होतं ना. जसं आता हे घड्याळ आहे, हे घड्याळ माझं आहे असं म्हटलं मी की हे घड्याळ वेगळं आहे आणि मी वेगळं आहे ना. माझं आणि मी आणि माझं शब्दही दोन आहेत, वस्तूही दोन झाल्या. तसं तुम्ही मला माझं म्हणता. माझं म्हणण्याने हा शिष्य गुरुपासून वेगळा होऊन गेला ना. परंतु मला त्याच्यामध्ये काही विशेष वाटत नाही, कारण तुमचं असं बोलणं जे आहे ना माझं, ते तुमचं लोभाचं, प्रेमाचं बोलणं आहे. हा तुमचा जिव्हाळा आहे असं ज्ञानोबा म्हणाले. हा जो लोभ म्हणजे खरा लोभ आपला जो तो नाही, तर हे तुमचं केवळ प्रेमाचं बोलणं आहे. ही तुमच्या अंतःकरणाची अत्यंत सुखद अशी भावना आहे. आणि त्या भावनेपोटी तुम्ही सहज मला म्हणून दिला की आता तू माझा आहेस. मग पुढच्या मध्ये लगेच म्हणतात, हे पुनरुक्त साजे तुमची म्हणून. ही जी पुनरुक्ती आहे, पुनरुक्ती म्हणजे पुन्हा व्यक्त झालं. एकदा मी तुझा आहे असं म्हणण्याने, हे देवा गुरुराया, मी जर तुझ्या रूपामध्ये आता मिसळून गेलो आहे, तुझ्या स्वरूप झालो आहे, तर मग मी तुझा आणखी म्हणण्यामध्ये ही जी पुनरावृत्ती झाली, पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा म्हणणं, हे तुम्हाला शास्त्र बोलणं म्हणतात. हे पुनरुक्त साजे तुझी म्हणून. अशी पुनरावृत्ती करणं हे गुरुदेवा तुमच्या सारख्यांना शोभा देतो. एक वेळेला शिष्य माझ्या स्वरूपात आल्यानंतर पुन्हा त्याला माझा म्हणणं म्हणजे द्वैतात काढणं, त्याला गुरुदेवा हा तुमचा लोभाचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा भाग आहे आणि तो तुम्हाला शोधतो पुन्हा असं म्हणण्याने. यामध्ये फार महत्वाचा विचार ज्ञानोबांनी सांगितलेला आहे. ज्ञानोबा म्हणताय की मी निखळ तुझे
आम्ही निखळ मा तुझे, हे जे ज्ञानवांचं कथन आहे आपल्या सद्गुरूच्या संबंधाने, यामधून गुरूंना आणि शिष्यांना दोघांना शिकवणे, गुरु कसे असावे आणि शिष्य कसा असावा. गुरु तर परब्रह्म स्वरूपात असला पाहिजे, आत्मज्ञानी असला पाहिजे, आत्मस्वरूप असला पाहिजे, आत्मचिंतन त्याचं सतत असलं पाहिजे. त्याशिवाय त्याला सद्गुरु म्हणताच येत नाही. परंतु गुरु जरी सद्गुरु स्वरूप असले, स्वरूप असले, तो शिष्य सत्स्वरूप असला पाहिजे, व्हायला पाहिजे. नसला तर गुरु आणि शिष्य जर समान व्हायचे असतील, सारखे व्हायचे असतील, तर ते देहाने सारखे होऊ शकत नाही. देह तर भिन्न राहणारच. आणि म्हणून आपल्याला नेहमी सांगतात की गुरु म्हणजे देह नव्हे, तुम्ही देहाला गुरु समजू नका. गुरु देह नसतात, गुरु रेव परब्रह्म. गुरुगीता आपल्याला वारंवार सांगून राहिली की ते गुरु म्हणजे परब्रह्म आहे, ते आत्मस्वरूप आहे, आत्मज्ञान आहे. ते आत्मस्वरूप आहे, ते गुरु तत्व आहे. गुरु तत्व असत, गुरु देह नसतो. हा जो विचार आहे हा आम्हा सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात राहत नाही. आणि आम्ही गुरुंना देह समजूनच त्यांची पूजा अर्चा, त्यांच्याकडे भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याकडे धावणं हे करत असतो. ही जी शिष्याची वागणूक आहे ही अज्ञानाची स्थिती आहे, त्याची जीवभावातली स्थिती आहे. गुरुला तू देह समजून तुम्ही त्यांच्याकडे धावत जाता, ही जी स्थिती आहे ही देहभावातली. तेव्हा ज्ञानोबा सांगतात की जेव्हा आम्ही तुझेच आहोत, तुझ्यासारखे आहोत असं म्हणतात, त्यावेळेला हा शिष्य त्याचा देहभाव टाकून दिलेला असतो, त्याचा जीवभाव तुटलेला असतो आणि तो शिवभावात गेलेला असतो, आत्मभावात गेलेला असतो. आत्मभावामध्ये शिष्याने जाणं हा गुरुचा सगळ्या शेवटचा, अंतिम शेवटचा असा हेतू आहे. गुरुला काय पाहिजे? गुरुला या जगातलं काहीच नको. गुरुला काय पाहिजे? गुरुला जो शिष्य मिळालेला आहे तो आपल्यासारखा व्हायला पाहिजे, बस. तो आत्मज्ञानी व्हायला पाहिजे, तो ब्रह्मस्वरूप व्हायला पाहिजे. हाच गुरुचा ठास असतो, हीच गुरुची अपेक्षा आहे. यापेक्षा गुरुंना काही नको. म्हणून ज्ञानोबा आपल्याला गुरुंच्या संबंधाने या ठिकाणी फार सुंदर असं प्रबोधन करतायत. हा सुंदर माहिती सांगतायत ज्ञानोबा. अरे गुरु काय असं बाबा, गुरु काय असता, गुरु काय असता. गुरु म्हणतात गुरु आणि शिष्य हा जो आम्ही भेद ठेवलेला आहे, गुरु आणि शिष्य दोन शब्दांनी, शब्दांमध्ये तो भेद राहणार, देहामध्ये भेद राहणार. तेव्हा हे बाह्य भेद दर्शन जे आहे ना ते सगळं टाकून, हा भेदाचा प्रकार सगळं विसरून आत्मस्वरूपामध्ये ही भेट असते गुरुशी. चांगदेवाला वारंवार ते सांगून आले होते ज्ञानोबा, अरे चांगदेवा हे तुझं बाह्य स्वरूप विसरून जात होता,
तू आत्म्याकडे बघ. तू जो आत्मा आहेस, तुझा जो आत्मा आहे तोच माझाही आहे. मी तू एक आहे. हे ज्ञानोबा त्या चांगल्याला वारंवार त्या चांगल्या पासून सांगितले. जवळजवळ हीच गोष्ट आता या ठिकाणी ज्ञानोबा आपल्या सद्गुरूच्या संबंधी सांगणारे की माझे सद्गुरू आणि मी एकरूप आहोत. मग माझं तुझं त्या ठिकाणी येणं शक्य नाही, पण तथापि ज्या सद्गुरू मला माझं म्हणतात त्या ते हाताचा प्रेम जिव्हाळ्याचा भाव आहे असं म्हणतात. आणि हे बोलणं आहे पुन्हा असं म्हणणं त्यांना शुद्ध. काय जे काही बोलतील ना त्या बोलण्याचा अर्थ आमच्या सारख्या अज्ञानी माणसांना तर मुळीच करणार नाही, परंतु ज्ञानोबा सारख्या महान आत्मज्ञानी सत्पुरुषाला सुद्धा आपल्या गुरुंचं हे म्हणणं जे आहे ना ते म्हणतात बाबा ते तुम्हाला शोधत तसं बोलणं. त्याचा अर्थही तुम्हाला कळतो. आपल्या गुरुच्या पुढे इतकी शरणागती ज्ञानोबा घेतात की गुरु म्हणजे माझं सर्वस्व आहे बस. हा जर भाव आपल्या गुरुच्या बाबतीत राहिला बघा, गुरुकडून जे मिळतं ते इतकं अमोल असं असतं. गुरुकडून मिळणारं जे आहे ते अमोल आहे. अमोल म्हणजे त्याचं मोल करता येत नाही, त्याची किंमत करता येत नाही असं ते त्यांच्याकडून मिळतं. अज्ञानी जीवांना ते मोल कळत नाही. अज्ञानी माणसं जेव्हा दीक्षा घेतात त्या दिशेमध्ये जी शक्ती त्यांना प्राप्त होते, वास्तविक गुरु काय देते नाही घेते नाही असं आता पुढे ज्ञानोबा म्हणणार आहे. गुरु कडून काहीही दिलं जात नाही आणि गुरु ला कोणी काही देऊ शकत नाही असा पुढच्या उर्दूमध्ये ते म्हणणार आहे. तत्पूर्वी ज्ञानोबा आपल्याला सांगायले की आधी तुम्ही गुरुशी एकरूप तर व्हा, आत्मस्वरूपात तरी जा, ब्रह्मस्वरूपात तरी जा. आणि ब्रह्मस्वरूपामध्ये गुरु असल्यामुळे ब्रह्म स्वरूपामधले गुरु आणि शिष्य दोन्ही एकरूप होऊन जातात असं ज्ञानोबा म्हणताय. साधी गोष्ट गुरुवारा सुद्धा पाहतो. गुरुवारा सुद्धा एकरूप झाल्याशिवाय आनंद नाहीये. एकरूप होण्यामध्ये जो आनंद आहे तो विभाजनामध्ये भेदामध्ये नाहीये. घरामध्ये जेव्हा सगळे लोक एकमताने वागतात, एकरूप असतात, त्यांची सगळ्यांची मत एकच, त्यावेळेला तो संसार मोठा आनंदाचा होतो. संसार आनंद केव्हा देतो? संसारामध्ये सगळ्यांची मन अंतःकरण जेव्हा एकरूप होतात. शरीर नाही, शरीर तर वेगळं राहणारच, परंतु त्यांची मन, बुद्धी, अंतःकरण, भाव, प्रेम या दृष्टीनं सगळे लोक जेव्हा एकरूप होतात तो खरा आनंद आहे संसारामध्ये. एकरूपतेमध्ये खरं सुख आहे हे तर खरं आहे, भांडणामध्ये नाहीये. भांडणं सुख असतं का? मुखावर भांडतात लोक. ती बाई त्या नवऱ्याशी कावर भांडते, मग तो नवरा बायकोशी कावर भांडतो? भांडण्यात सुख आहे का? उलट त्या भांडण्याने त्यांची जी चित्तस्थिती असते ना ती बिघडून जाते, विक्षिप्त होऊन जातात. ते भांडण हे त्या दुसऱ्या माणसाला विक्षिप्त करतं. म्हणजे काय करतं? त्याची मनस्थिती बिघडून जात. अशी मनस्थिती बिघडून जगणं काय चांगलंय का? तो तिकडे गुरु फिरून बसला, हा ही इकडे गुरु फिरून बसलेली आहे, जाऊ तुम्ही जेवत नाही तर मी पण जेवत नाही, नका देऊ जा. कोण खाईल ते?
अशा तऱ्हेनं जे जेवण आहे ते जेवण तरी चांगलं आनंददायक वाटेल का हो खाताना? हे एकमेकांना तुसडेपणाने वागून राहिले आणि तुसडेपणाने तो बनवलेला आहार आणि हा तुसडेपणाने खात बसला. काय आनंद आहे त्या भोजनामध्ये? भोजनाचा आनंद तेव्हा असतो की ती स्त्री त्या पुरुषाशी एकरूप झालेली, त्याच्या मताशी, त्याच्या विचाराशी, त्याच्या भावनेशी ती जेव्हा एकरूप होते त्या वेळेला ते जे बनतं घरामध्ये ते साधं जरी असलं चटणी भाकर तरी ती गोड लागते. आणि अशी पुरणपोळी जरी केली दुसरेपणाने ती गोड नाही लागत. चटणी भाकर बरी हो, ती दुसरेपणाची अशी. म्हणजे प्रपंचात सुद्धा आपल्याला आनंद तेव्हाच मिळतो की जेव्हा आपण एकरूप होतो, एकजीव होतो, मनाने, बुद्धीने, चित्ताने, आचरणाने, भावनेने, प्रेमाने, अंतःकरणाने जेव्हा आम्ही एकरूप वागतो, जगतो त्यावेळेला त्या जगण्यामध्ये आनंद आहे. परंतु प्रपंचातला आनंद हा क्षणिक असतो. इथं गुरुशी जे एकरूप होणे आणि जे जगणे ते राहणे ते चिरंतन आहे. आत्मस्वरूपामध्ये जाणं हा जो भाव आहे हा अखंड राहणार आहे. आत्मा अखंड राहतो. तसा संसाराचा गाडा काय अखंड चालतो का तसा? म्हणून संसारातले जे प्रसंग एकरूपतेचे ते आनंद देतील तुम्हाला, परंतु तो जो आनंद आहे तो क्षणिक आहे, तात्पुरता आहे. खरा आनंद आहे आत्म्याचं आत्म एकरूप होणं. ज्ञानोबा शिष्यांना सांगतात की हे शिष्यांनो, बघा आम्ही आमच्या गुरुशी कसे एकरूप झालो. तुम्ही तुमच्या आता गुरुशी एकरूप व्हा, एक जीव व्हा, किंवा आपलं तर म्हणा निदान. अशा प्रकारचा हा जो भाव आहे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. ज्ञानोबांनी या उदाहरणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. ज्ञानोबा आपल्याला असं म्हणून राहिले, आम्ही निसळबा तुझे. हे जे बोलणं ज्ञानोबांचं, आम्ही निसळबा तुझे, आम्ही शुद्ध स्वरूपात तुझेच अवतरे देवा. हे गुरुराया, असं जेव्हा ज्ञानोबा म्हणाले त्यावेळेला श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री निवृत्तीनाथ महाराज हे दोन नाव फक्त भिन्न आहेत. हे दोन देह फक्त भिन्न आहेत, परंतु या दोहातलं जे चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे ते एकरूप आहे असं ज्ञानोबांना म्हणायचंय. चैतन्याच्या, आत्मचैतन्याच्या दृष्टीने आम्ही एकरूप होऊन गेलो आणि असा एकरूप मधला हा जो आनंद आहे तो अपाप आहे. तेव्हा उपाधीमुळे आम्ही वेगळे राहतो. उपाधी देहाची आहे, देह ही उपाधी आहे. गुरुलाही देह आहे. उपाधीमुळे गुरु आम्हाला वेगळे दिसतात. उपाधीमुळे मी गुरुपेक्षा वेगळा दिसतो, कारण देह हा ही उपाधी आहे. उपाधीला इतकं महत्व देऊ नये. कसं? डोळ्याला आपल्याला चष्मा लागतो. चष्मा ही डोळ्याला पाहण्याची उपाधी आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगलं दिसतं असं म्हणतो ना आपण. चष्मा लावला आपण की मग आपल्याला चांगलं दिसतं. म्हणजे चांगलं दिसण्यासाठी उपाधी काय घेतली? चष्मा.
पण काय फुटलं तर चालेल, चष्मा फुटला तर चालेल का डोळा फुटला तर चालेल? काय आवडेल तुम्हाला? बोला. डोळा फुटला तर चालेल. मग काय करायचं? चष्मा कशाला लावायचा? मग तो चष्मा त्या डोळ्यासाठी आहे ना. चष्मा ही उपाधी आहे डोळ्याची, आहे की नाही? म्हणून उपाधीला महत्व नाही. तशी देह ही उपाधी आहे चैतन्याची, आत्म्याची, त्याला महत्व नाहीये. आता देह तर जाणारा येणारा असा देह आहे काय. म्हणून ते जे आत्मचैतन्य आहे ते महत्वाचं आहे. तेव्हा बाबांनो, उपाधीला महत्व देऊ नका, जे मुख्य आहे त्याला महत्व द्या. हे ज्ञान आपल्याला या उदाहरणातून सांगता येईल. हे गुरु राया, तसं पाहिलं तर मी नाहीच आहे, तूच आहेस, हा भाव आहे ज्ञानोबांचा. मी गुरुच्या बाबतीमध्ये संपूर्ण संपलेलो आहे. माझं जे काय आहे सगळं ते गुरुच आहे, मी नाहीच. हा जो भाव आहे हा आपल्या स्वतःच्या जीवनाचा अति उच्च असा भाव आहे की आपण आपल्या स्वतःला पूर्ण विसरून जायचं आणि गुरुभावामध्ये राहायचं. गुरुच माझं सगळं काही आहे. हा जो भाव आहे हा नितांत गरजेचा आहे शिष्याला. अशा भावामध्ये आल्यानंतरच गुरुची प्रसन्नता, गुरुची कृपा, गुरुंचं औदार्य आपल्याला प्राप्त होतं. आणि ते जे देतात मग ते इतकं काहीतरी देतात की ते आपल्याला घेवत नाही. इतकं देऊ इच्छितात की ते तुमच्याने आमच्याने घेवत नाही. इतकं कसं? गेला तुम्ही नदीवर, आता नदीला आपलं पाणी नाही म्हणून येईल का? यायला पाहिजे. गंगेवर गेला तुम्ही समजा, हो काय पाणी हो गंगेला, स्वच्छ पाणी हो, निर्मळ पाणी हो गंगेला, किती पाणी हो गंगेला. आनंद झाला गंगेला पाहून. पण आता तुम्ही किती पाणी घेणार? बोला ना, तुम्ही किती घेणार? सगळं गंगा तुमच्या घरी घेऊन याल का? अहो, तुमच्याकडे जेवढं भांड असेल तेवढं जाणार ना तुम्ही. गंगा तर पूर्ण भरलेली आहे. त्या पूर्ण भरलेल्या गंगेमध्ये इतकं विशाल, इतकं सुंदर, इतकं चांगलं पाणी आहे, स्वच्छ, शुद्ध, पवित्र करणार. ते सगळंच्या सगळं पाणी तर आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुमच्या माठामध्ये मावेल का ते? म्हणजे आपल्याला जेवढं लागतं, जेवढं मावतं, जेवढं आपल्यामध्ये सामर्थ्य आहे तेवढंच घेतो आपण ते. तसं गुरुमध्ये इतकं आहे की तुम्ही ते नाही सगळं घेऊ शकत. गुरुमध्ये इतकं अपार आहे की ते संपतच नाही ते कधी. आणि म्हणून गुरु जे देतात ते कधी न संपणारही आहे. त्यांच्याजवळ ते अखंड राहतं आणि जे शिष्याला दिले गेलेले आहे ना त्याचही ते अखंड राहत. असा हा अखंडातला विचार आहे. गुरुला समजा. गुरुला काय समजता तुम्ही? एक माणूस हे ना अन्यशामला शिक्षक होते. आज एका मला भेटले बाबा, 1 तास खाल्ला त्यांनी आमचा. माणसं कशी वागतात, कसं बोलतात, त्यांच्या ठिकाणी हा गुरुभाव कसा येत नाही. फार विद्वान विषय भेटला मला. सगळे वेद त्याचे पाठ,
सगळं काय खूप शास्त्र त्याने लिहिलेले वाचलेले आलेले तासभर त्याने ऐकवलं मला. ठीक आहे, कौतुक केला मी. वा छान. मग त्याने मला सांगितलं की मी तुमचा विद्यार्थी होतो. मग तू जर माझा विद्यार्थी असशील तर तू माझ्याशी कसं वागलं पाहिजे? अरे तू विद्यार्थी होता त्यावेळेला मी शिक्षक होतो ना, तुझा गुरु होतो ना. शिक्षक म्हणजे गुरुच असतात ना. मग तो गुरुभाव गेला का? पुसला गेला. विद्वत्ता मिळवल्यामुळे आणि मोठा झाल्यामुळे तो गुरुभाव पुसून टाकला. नाही, असं नाही वागायचं. जो गुरुभाव आपल्याला आलेला असतो, गुरुच्या संबंधी जी भावना आपली असते ती भावना पुसता कामा नये, ती जाता कामा नये. म्हणून गुरुच्या जवळ जाताना नम्रता, शिष्टाचार, विनय या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्याचं वागणं असलं पाहिजे असं मला म्हणायचं. तुम्ही व्हा, मोठे श्रीमंत व्हा, विद्वान व्हा, संपन्न व्हा. कोणी मोठे लक्षाधीश होतात, कोणी एखादे मंत्री होतात, व्हा तुम्ही, परंतु गुरुभाव विसरू नका असं ज्ञानवंत म्हणेल. आपण काय करतो, जगातली माणसं मोठी झाले एकदा की तो जो त्यांचा पूर्वीचा जो गुरुभाव असतो तो सगळं विसरून टाकतात. त्यांना असं वाटतं की आता आपण सगळ्यात मोठे झालो, त्या गुरुपेक्षाही मोठे झालो. असं जर असेल तर तुझं काही तुझी विद्वत्ता किंवा तुझं जे मोठेपण आहे ना ते वाया गेलं असं ज्ञानोबा सांगून राहिले. आता ही जी 68वी ओवी आहे तिथे इतकी सुंदर ओवी आहे. खरोखर ज्ञानोबा धन्य आहे तुमची. ज्ञान म्हणतात 68वी ओवी वास्तविक ही ओवी आजच्या संपणारी नाही, कारण थोडा राहिला आहे. ओवीत ऐका, ज्ञान म्हणतात कोणाचे काही न घेशी. म्हणतात कोणाचे काही न घेशी, आपुलेही तैसेची न देशी. बापरे, आपुलेही तैसे ची न देशी. कोणाचे काही न घेशी, आपुलेही तैसेची न देशी. कोण जाणे भोगशी, कोण जाणे भोगशी गौरव कैसे. सुंदर होई. कोण जाणे भोगशी गौरव कैसे. घेण्या देण्याचा व्यवहार आहे आता हा, आणि सगळं जग घेण्या देण्याच्या व्यवहाराने चाललेलं आहे. आपण पाहतो है ना, घेणं आणि देणं, घेणं आणि देणं, घेणं आणि देणं. परंतु सद्गुरूंचं जे स्वरूप आहे, सद्गुरूंचं जे जीवन आहे किंवा सद्गुरूंचं जे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये काही घेणं नाही, देणं नाही. तिथे काही कमीच नाही ना. जो ब्रह्मस्वरूप आहे हे सगळं ब्रह्म त्याच आहे, हे सगळं विश्व त्याच आहे. त्या विश्वामध्ये तो भरून आहे, त्याला कसली म्हणून जाणार आहे. म्हणून तो कोणाचं काही घेते. आता जर घेत नाही तर मग देतो का, तर ते म्हणतात ते स्वतःचही काही देत नाही. बघा, कोणाचे काही न घेशी, आपलेही तैसेच न देशी. कोणाचं काही देत नाही, तसेच आपलेही दुसऱ्याला तुम्ही काही देत नाही.
असं असूनही तुमचं ऐश्वर कसं मोठं? जाणे भोगशी गौरव आपुले. हे गुरुराया, तू कोणाचं घेत नाही ना आपलं कोणाला देत नाही. हा देण्या घेण्याचा व्यवहार तुझ्या ठिकाणी नसूनही तू केवढं ऐश्वर भोगतो रे. हेच मला काही कळत नाही. त्यामुळे म्हणतात या गुरुंचं हे जे ऐश्वर आहे, हे जे गौरव आहे त्यांचा, हा तो कसा तुम्ही भोगता हेच आम्हाला कळत नाही. ही ओवी इतकी सुंदर ओवी आहे. या ओवीवर आता अनेक प्रवचन होऊ शकतात. अशी ओवी तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे. म्हणून सत्संगाला आपण आता विश्राम देणं आवश्यक आहे. हा सुंदर ओवी आहे. हरि ओम.